पीपल कसे आहात तुम्ही सगळे, म्हणजे आपण असलंच पाहिजे. तर ना मी निघाली आहे ऑफिसला. काल एवढं काम होतं, मी इतकी दमली आहे. आज परत काम आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या सॉर्टेड होत नाही आहे तेव्हापर्यंत कामाला काही सुट्टी नाही आहे. ठीक आहे. मी चालले आता ऑफिसला. सॉरी मी मागाशीच बोलून आले, पण माझं डोकं एवढं गुंतागुंत चालले ना सगळं, कारण का एवढ्या सगळ्या हायरिंग आहे त्या पटापट क्लोज करायच्यात. आता फक्त 3 हायरिंग राहिल्यात. ग्राफिक डिझायनर, मराठी कॉन्टेंट रायटर, इंग्लिश कॉन्टेंट रायटर. सो दोज हू आर इंटरेस्टेड ड्रॉप मी अ कमेंट. ओके, तर मी निघाली आहे ऑफिसला. बाय टचवूड काल ना माझ्या ऑलमोस्ट सगळ्या हायरिंग क्लोज झाल्या. ह्या 3 पोझिशन काल मला कळालं की परत हायर करायच्या ह्या लोकांना. वी ऑलरेडी हायर्ड दिस काइंड ऑफ पीपल, बट स्टील अजून लागणार आहेत लोक. सो मग परत हायर करायचे. आजपासून मला परत माझी पाईपलाईन क्रिएट करायची आहे. आमचे स्टॉलमध्ये टायट आणि उद्या मला वर्किंग आहे. उद्या हाफ डे नाही आहे, उद्या हाफ डे आहे बट वर्किंग आहे. म्हटलं तर 2 दिवस जरा आराम केला असतं, बट नॉट पॉसिबल. आणि आजच्या आज मी मला तो जो ब्लाऊज करायला घेतला त्याचा एक हात मी पूर्ण करणार आहे आज. काही करून 2-3 दिवस झाले त्याचे 2-4 लाईन होत आहेत आणि काम होतं. त्यामुळे आता ठरवलं की पूर्ण करायचं आहे. आणि मी हां, आणि गोष्ट अशी आहे की क्लासेस पण आता सुरुवात करायचं संडेपासून. तर त्यांचे पण 2 महिने सुट्टी येतं. ते पण मला 2 महिने बेसिक आरीवर्कचे क्लासेस मी सुरू करणार आहे. ठीक आहे, जास्त काही नाही, बेसिक आरीवर्क सुरू करणार आहे जेणेकरून स्टुडंट्स येतील. ओके, आणि हां चाललं आहे ऑफिस घर. प्रिथान्या एवढी बोलायला लागली ना मी काय सांगू. तिला व्हिडिओ कॉल केला ना आपण घरी असताना, सॉरी ऑफिसमध्ये असताना, ती घरी असताना. मम्मा घरी आहे ना म्हणते. मी विचारते कशाला बसायला. ही मुलगी मला बसायला घरी बोलवते. कशी असतात ना लहान मुलं, त्यांना कळतच नाही काय करावं. आज हां, आणि आज सकाळी मी निघताना माझ्याकडे कॅश नसते, मी गुगल पे करते. ठीक आहे, पण भटवाडी ते घाटकोपर कॅश लागते 12 रुपये. जी चिल्लर असते तर ती मम्मीकडून घेते मी. ते पैसे माझ्या रोजच्या मम्मीकडून असतात, ते मी माझ्याकडे कॅशच नसते त्यामुळे मी वापरत नाही. जेव्हा असेल तेव्हा ठीक आहे, जेव्हा नसेल तेवढा मम्मी देते. तर ही मुलगी मला माझ्या मम्मीच्या पर्समधनं पैसे नाही घेऊन देत, रडायला लागते. आईचे पैसे. कशी मुलगी असेल जी स्वतःच्या मम्मीला तिच्या मम्मीच्या पाकिटातून पैसे नाही घेऊन देत. असे नालायक काळी आहे ना ही मुलगी माझी. काय बोलू, रडते, लिटरली रडते ही मुलगी. नाव घ्यायचे आईचे पैसे असा राग येतो. जाऊ दे, म्हणजे ती कोणाला माझ्या मम्मीच्या पाकिटात हात लावून देत नाही. ना मला हात लावून देत, ना पप्पांना हात लावून देत, ना बाकी कोणाला. ती हात लावणार फक्त. तिने हात लावलेला चालतो, बाकी कोणी लावायचं नाही. मी दमली आहे, मला ना परत धाप लागली. त्यामुळे हा व्हिडिओ आपण संध्याकाळी कंटिन्यू करूया. ठीक आहे, बाय. वाजले आहेत 12. मला भूक लागली होती म्हणून मी खमण घेऊन आले होते. ठीक आहे, माझी पाण्याची बॉटल आहे. आणि परवा ना आमच्या सरांचा एका बर्थडे होता आणि त्यांनी आता पार्टी दिली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे वेफर्स दिले होते. ते वेफर्स मी खाल्ले. समोसा, गुलाबजाम आणि पेढे. म्हणजे जेव्हा तुम्हाला भूक लागते, कधी कधी काहीच खायला नसतं आणि कधी कधी खूप खायला असतं. अशी माझी गत झाली. आता मला खमण संपवू, समोसा संपवू की टिफिन खाऊ असं झालं आहे. ठीक आहे, मी खाते, तुम्ही एन्जॉय करा. ओके, बाय. हे पीपल कसे आहात सगळे. माझी केस अशी विस्कटलेली आहे आणि मला ना खूप केस, आता गरमीमुळे ना घाम येतो म्हणून ते आता मी मोकळी ठेवत नाही. आणि मी असं ऐकलं आहे, माहीत नाही कितपत खरं, त्यामुळे जेवढं माझ्या लक्षात राहतं तेवढं मी केस बांधायला बघते. जेव्हा नाही राहत तेव्हा ती मोकळी असतात. की संध्याकाळच्या टाईमला केस मोकळी सोडू नये. डोंट कॉल मी लाईक जुन्या विचारांची, अजून काय म्हणतात त्याला, अंधश्रद्धा. पण त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे.
संध्याकाळची आपण मोकळी केस सोडू नये. त्याच्यामागे हे रिझन आहे की आपण जिथे राहतो तिथून कुठे पण जातो आपण चालताना खूप नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते मोकळ्या केसांमध्ये. तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज जाऊन वाचा इंटरनेटवरती. मोकळ्या केसांमध्ये नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते. सेकंड थिंग, जेव्हा कुठं तुम्ही असे झाडाच्या याच्यामध्ये जातात केसांमध्ये किडे पडतात ना, ते आपल्याला कळत नाही. बांधलेल्या केसांमध्ये आपल्याला लगेच कळतं की आपल्या डोक्यामध्ये काय आहे काय नाही. त्यामुळे प्लीज तुमची केस मोकळी सोडत जाऊन का संध्याकाळच्या टायमाला ॲटलिस्ट. त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत, खूप गोष्टी आहेत. त्यामुळे हे माझी हंबल रिक्वेस्ट आहे की संध्याकाळची केस मोकळी सोडू नये. ओके, 1 मिनिट मला फोन करतो. आणि ज्यांना असं वाटतं की मी असं म्हणजे अंधश्रद्धा, ती अंधश्रद्धा नाही, याच्यामध्ये खूप सारे सायंटिफिक रिझन्स आहेत. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी खरंच जाऊन इंटरनेटवरती सर्च करा की रात्रीची आपण केस का मोकळी सोडू नये म्हणून. ठीक आहे. जेव्हा आपली केस मोकळे असतात तेव्हा आपला ऑरा वेगळा असतो. जेव्हा आपली केस बांधले असतात तेव्हा आपला ऑरा एकदम वेगळा असतो. ह्या गोष्टी तुम्ही खरंच खूप ऑब्झर्व करा. मी पण खूप काही गोष्टी शिकते आहे रोज, नवीन काही गोष्टी मी वाचते. आज जसं मी तुम्हाला बोललं मागं की मी एक भंकस पॉडकास्ट नावाचं एक भंकस म्हणून एक आहे, यूट्यूब चॅनल पण आहे, पॉडकास्ट पण आहे. ज्यांना नाही माहिती त्यांनी बघायला सुरुवात करा. तुम्हाला खरंच कळेल की खरंच खूप फरक पडतो. ठीक आहे. कारण का आपल्या मोकळ्या केसांमध्ये ना नेगेटिव्हिटी ग्रॅप्स करण्याची ताकद जास्त असते. आणि आपले जेव्हा केस बांधून असतात तेव्हा आपला पण ऑरा स्ट्रॉंग होतो. गोष्टीत ना थोड्या शिका तुम्ही. जस्ट नाही, मला आवडतं म्हणून मी करते गोष्टी ज्या मला आवडतात, त्या ज्या मला वाटतं पटतात आणि मी करू शकते त्या. अजून म्हणतात की पिरियड्समध्ये मंदिरात जाऊ नये. तर माझं असं म्हणणं आहे की मी स्वतः पाहते, मी पिरियड्समध्ये मंदिरात जात नाही. त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत. पहिलं रिझन, माझ्या अंगात ताकद नसते. मला लिटरली माझे हातपाय म्हणायच्या, माझं पोट, कंबर आणि पाय खूप दुखत असतात. त्यामुळे माझ्यात ताकद नसते. मी ऑफिसला कशी येते हे मला माहिती आहे. सेकंड थिंग, मंदिरामध्ये ना आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. आपला ब्लड फ्लो खूप चांगला होतो. आणि पिरियड्समध्ये आपल्या अंगातले जे खराब रक्त सगळं निघून जात असतं. आणि त्याच्यामुळेच जर ती पॉझिटिव्हिटी आपल्या अंगात आली तर तो ब्लड फ्लो बरोबर होत नाही. ठीक आहे. ही गोष्ट जरा विचार करा. सायंटिफिक रिझन्स आहेत. म्हणजे मी असं काही ठरवलं तर बोलणार, पण आता ठीक आहे गोष्टी बोलते म्हणून मी सांगितलं. तर पहिल्याच्या काळी खूप अंधश्रद्धा. पहिल्याच्या काळी असं होतं की तेव्हा सॅनिटरी नॅपकिन नव्हते म्हणून ते लोक त्या लोकांना मंदिरात मनाई करायचे. लॉट्स ऑफ रिझन्स होते. जेवणाला हात लावून द्यायचे नाही, म्हणजे जेवण बनवायला द्यायचे नाही, त्यांची वेगळी खोली असायची. तेव्हा स्त्रियांना आराम भेटावा म्हणून काही लोकांनी त्याला धर्माचं नाव देऊन साईडला ठेवलं. पण याच्यामागे असं हे नव्हतं की स्त्री अशुद्ध असते. स्त्री अशुद्ध नसते, तिला प्रॉपर आराम भेटावा. आणि तेव्हा ज्या काळातले लोक होते त्यांची मेंटॅलिटी, खूप लोकांची मेंटॅलिटी एवढी अशी हे नव्हती की समजतील. मग तेव्हा त्याला ते देवधर्माचं नाव दिलं. ठीक आहे. खूप छोट्या गोष्टी आहेत. आपण जर पाळल्या ना खरंच तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसेल. प्लस तुम्ही ना रोज जेव्हा ज्या लोक पिरियड्समध्ये जातात मंदिरात, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तुमचं बघा, मी माझं सांगते, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू. ही कोणाला जबरदस्ती नाही आहे. अजून पण सांगते, ही कोणाला जबरदस्त नाही आहे. पण कोणतीही गोष्ट फक्त जुनी आहे म्हणून ती आउटडेटेड आहे किंवा ती चांगली नाही आहे असा विचार करू नका. ठीक आहे. कोणतीही गोष्ट अंमलात आणण्याच्या अगोदर त्याच्यावरती रिसर्च करा, बघा आणि मग अंमलात आणा. म्हणजे नाही त्या काही मुले तुम्ही आम्हाला कसं मंदिरात जाण्यापेक्षा थांबू शकतात. मला त्यांना एकच विचारते, तुम्ही रोज उठून मंदिरात जातात का? ते फक्त बोलतात पिरियड्समध्ये जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून तुम्हाला मंदिरात जायचं असतं. या सगळ्या डिफरंट गोष्टी आहेत. ठीक आहे. मला नव्हतं वाटत मी ह्या टॉपिकवरती बोलेल, पण काही लोकांचे ना मी असे खूप सारे हे बघितले की नाही आम्हाला जायचं मंदिरात. मला एक म्हणायचं आहे, जर रोजच्या धावपळीत ना वेळ नाही भेटत मंदिरात जायला. खरं ना, मला तर नाही भेटत. मी रस्त्यामध्ये जेवढी मंदिरं दिसतात मी हात जोडून पाया पडते. पण स्पेसिफिकली मी अशी मंदिरात खूप कमी ओकेजनमध्ये जाते, जेव्हा माझा बड्डे असतो किंवा
माझ्या मुलांचा बर्थडे असतो आणि जर मला टाईम असेल तर मी त्यांना घेऊन मंदिरात जाते, नसेल तर मी माझ्या मम्मी पप्पांना सांगते की त्यांना आजच्या दिवस मंदिरात घेऊन जा, कारण का रिधानची शाळा असते सकाळी खरंच टाईम नाही भेटत. त्यामुळे मुद्दामून जर ह्या गोष्टींसाठी जर काही लोक करतात ना तर ते खरंच चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीला अंधश्रद्धा, पुरातन काळ किंवा असं नाव देण्याच्या ऐवजी ना प्लीज रिसर्च करा कोणत्याही गोष्टीचा, असं मला वाटतं. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला जज करण्याच्या ऐवजी दोन्ही साईडनी तिचा विचार करा, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही साईडनी पूर्णच त्या गोष्टीचा निकाल लावा, हेच मला म्हणायचं आहे. जास्त ज्ञान देते ना, खरं सांगू मला बोलायला आवडतं, मला खूप बोलायला आवडतं, पण मी अशा लोकांशीच बोलते ज्यांना माझं बोलणं कळतं. मी सगळ्यांशी नाही बोलत, खरं सांगते. मी खूप कमी लोकांशी खूप जास्त बोलते, कारण का मला माहिती आहे समोरच्याची तेवढी मेंटल कॅपॅसिटी आहे की मी जे बोलेल ते तो समजेल. जे लोक नाही समजत त्यांना मी ओव्हर एक्सप्लेन करत नाही, मला ती गरज वाटत. कारण का ज्यांना समजायचं असं त्यांना एकदा दोनदा समजतं, तिसऱ्यांदा ते लोक बधीर आहेत माझ्यासाठी. तुम्ही बधीर आहात, मी तुम्हाला तिसऱ्यांदा ती गोष्ट एक्सप्लेन करणार नाही. ओके, आय नो काही लोकांना राग आला असेल, बट जी गोष्ट अफ्रंट आहे ती अफ्रंट आहे. बाकीचा व्हिडिओ नंतर ना, स्टे ट्यून.